हाय. हॅलो, हाय, नमस्कार. नमस्कार नमस्कार. 2 मिनिटं थांबूया. लेट पीपल जॉईन. हाय हाय. येत आहे सगळे हळूहळू. ओके, आम्ही दोघांचाही अकाउंट्सवरनं लाईव्ह गेलोय. सो तुम्ही दोघांच्याही अकाउंट्सवर आम्हाला बघू शकता. उमेशच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती सुद्धा आणि माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरती सुद्धा. हाय. हाय दादा, हाय ताई, वा वा वा. हाय मॅम, सर, हाय हाय. कोण आहे? श्रेयू, त्रुप्स, हॅलो. निकिता, हॅलो. कसे आहात तुम्ही? तेच सांगायला आम्ही आलो आहोत लाईव्हला. कसे आहोत? सो उमेश, यू वॉन्ट टू स्टार्ट? आम्ही लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे खरंच गेले अनेक दिवस आम्हाला तुमच्याकडनं सगळे मेसेजेस आम्हाला पोचत होते, शुभेच्छा पोचत होत्या. आम्हाला खरं तर इच्छा होती प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली रिप्लाय देणं, पण ते शक्य नव्हतं. म्हणून म्हटलं लाईव्ह येऊन सगळ्यांचे मनापासून आभार मानूया, कारण हा थोडा कठीण काळ होता आमच्या दोघांसाठी, जो तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे खूप छान पद्धतीने आम्ही काय म्हणतात निभावला. तरलो त्यातून. येस. सो थँक्यू म्हणायला आम्ही सगळ्यांना लाईव्ह यायचं ठरवलं. माझ्या फ्रेंडमध्ये थँक्स. ओके. सो सगळ्यात आधी मला मी काही फॉर्मल वगैरे फार बोलणार नाही आहे. आपण जितके इन्फॉर्मल होऊ तेवढंच बोलू. तुमच्या प्रश्नांची आम्ही उत्तरं देऊ नक्कीच. डॉक्टर अमोल केळकर यांचे आधी सगळ्यात आधी मनापासून आभार, कारण त्यांनी आम्हाला ट्रीट केलं आणि खरंच सगळ्याच दृष्टीने म्हणजे औषधांच्या दृष्टीने, आमचं खच्चीकरण न होऊन देण्याच्या दृष्टीने इतकं त्यांनी आम्हाला छान सपोर्ट केला. ॲक्च्युली खूप चांगली पॉझिटिव्हिटी दिली. म्हणजे ह्या कोविडच्या 14 दिवसांच्या आमच्या क्वारंटीनमध्ये स्पेशली पहिले 8 दिवस हे खूप क्रिटिकल असतात, 8-9 दिवस. आणि त्या पहिल्या 8-9 दिवसांमध्ये ते गोळ्या, औषधं, मग मला हे होत आहे, मला ते होत आहे, ह्या सगळ्या पॅनिकमधनं आम्ही जात असताना आम्हाला अत्यंत कूल ठेवून, आम्हाला अत्यंत हसत खेळत त्यांनी ट्रीट केलं. सो ॲक्च्युली म्हणजे थँक्यू. कारण डॉक्टर केळकर नसते तर आय डोंट थिंक आम्ही दोघांनी हे 14 दिवस इतक्या सहजपणे पार केले असते. सो अ बिग थँक्यू टू हिम. आणि पुढचं मला ॲक्च्युली असं की ऑफिशियल थँक्यू नाही म्हणायचं आहे, बिकॉज आपल्या घरचे असतात आणि ते आपली खरंच काळजी घेतात. पण या कोविडच्या काळामध्ये ॲक्च्युली अख्ख्या लॉकडाऊनपासूनच आम्ही नेहमी म्हणतोय की सगळ्यात मोठं कळून चुकलेली गोष्ट, किंवा आधी आम्हाला ती माहिती होतीच पण आता ते पुन्हा नव्याने जास्त इंटेन्सिटीने कळतं, ती म्हणजे आपली माणसं, आपली फॅमिली आणि आपल्या घरचे, आपला परिवार, आपले सख्खी, आपले आई बाबा, आपली भावंड ही किती जास्त महत्त्वाची असतात. आणि हीच नाती असतात जी तुम्हाला आयुष्यभर तुमच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही काळांमध्ये तुमच्याबरोबर असतात. सो आय थिंक जसं जितकं डॉक्टरांचं महत्त्व आहे ह्या काळामध्ये, तितकंच फॅमिलीनी स्ट्रॉंगली तुमच्या पाठीशी उभं राहणं आणि तुमच्या फॅमिलीनी तुम्हाला त्या काळामध्ये पॉझिटिव्हिटी देणं आणि खूप सारं हायजीन पाळणं आणि खूप सारे प्रोटोकॉल्स पाळणं हे खूप गरजेचं असतं. आणि माझी बहीण, शी हॅट्स ऑफ टू हर, she did everything possible on this planet for both of us to recover. Everything on this planet. So एव्हरीबडी, म्हणजे आमच्या घरी खूप माणसं एकत्र राहतात, त्यामुळे आम्हाला खरं तर जास्त काळजी होती की एवढ्या सगळ्या माणसं असताना सुद्धा त्यांना इन्फेक्ट न करता आपण आयसोलेट राहणं आणि त्यांचीही काळजी घेणं, आपलीही काळजी घेणं. बट एव्हरीबडी इन माय फॅमिली आणि इन्क्लुडिंग उमेश's फॅमिली, आम्ही मग आम्हाला सगळ्या आमच्या नातेवाईकांचे, मित्रमंडळींचे फोन येत होते. सॉरी, पण या काळात फोन सगळ्यांचे नाही घेऊ शकलो आम्ही, कारण रेस्ट ऍक्च्युली मीडियापासून सगळ्यांचे फोन येत होते, पण आम्ही खरंच कोणाचे फोन नाही घेऊ शकलो, कारण आम्हाला रेस्ट करणं जास्त महत्त्वाचं होतं. पण ह्या सगळ्या तुमच्या शुभेच्छांचे खरंच मनापासून आभार, कारण मध्ये मध्ये जेव्हा डाऊन व्हायचो तेव्हा आम्ही कधीतरी नक्कीच सोशल मीडियावरती येऊन पाहायचो आणि तुमचे इतके छान छान मेसेजेस असायचे, इतके एनकरेज
एनकरेजिंग मेसेजेस असायचे, प्रेमाचे मेसेजेस असायचे, शुभेच्छा असायच्या, गेट वेल सूनचे मेसेजेस असायचे, ते इतके वाचून इतकं बरं वाटायचं आणि त्यांनी एक वेगळा हुरूप यायचा. सो तुमच्या सगळ्यांचे खरंच मनापासून आभार. कारण असे जेव्हा मेसेजेस वाचतो त्या खरंच खूप बरं वाटतं की आपल्याबरोबर इतकी लोकं आहेत, प्रार्थना करता आहेत आणि विश करता आहेत आपल्या चांगल्यासाठी. सो खरंच तुम्हा सगळ्यांचे, आम्हा सगळ्या मित्रमंडळींचे, नातेवाईकांचे, सगळ्यांचे मनापासून आभार. आणि आता ह्याच बरोबरीने आम्हाला बिकॉज आम्हाला असंही वाटतं की कोविड झाल्यानंतर लोक काळजी घेतात, डॉक्टर्स काळजी घेतात आणि सगळेजण तुमच्या पाठीशी असतात, पण मुळात तो होऊच नये ह्यासाठी आपण सगळ्यात जास्त प्रयत्न करायला पाहिजे. ऑफकोर्स विथ ऑल ड्यू आम्ही दोघंही प्रचंड प्रमाणात हायजीन पाळत असून सुद्धा, म्हणजे आम्ही रोज दिवसातनं 3दा स्टीम घ्यायचो, आम्ही सगळ्या मेडिकेशन्स गेले वर्ष दीड वर्ष फॉलो करतोय. आम्ही काय बेटाडिनचे गागल्स म्हणा, बाहेरून आलेले कपडे आम्ही घरात कधी घालायचो नाही, विदाऊट मास्क कधी फिरायचो नाही. बापरे, आय मीन लाईक क्रेझी आम्ही सगळे प्रोटोकॉल्स पाळत होतो आणि तरी आम्हाला असं झालं की अरे बापरे, तरीही आपल्याला कोविड झाला. तर हा व्हायरस इतक्या प्रमाणामध्ये पसरतोय आणि सगळेजण, मला कुठलंही भीतीचं वातावरण नाही निर्माण करायचं, कारण रिकव्हरी रेट सुद्धा तितकाच जास्त चांगला आहे आणि सगळेजण पराकाष्ठा करतायत प्रयत्नांची ह्यातनं बाहेर पडण्याची. एक खूप महत्त्वाची गोष्ट आमच्या सगळ्यांच्या लक्षात आली की कंटाळून म्हणा किंवा थकून म्हणा किंवा आता काहीच होणार नाही आपल्याला अशा अप्रोचने म्हणा, बऱ्याचदा लोक मास्क न घालता फिरतात आणि प्लीज ते करू नका, प्लीज. म्हणजे मास्क घाला, कारण मास्क ही एकच गोष्ट आहे जी आणि सतत हात धुणं ऑफकोर्स, पण मास्क ही गोष्ट आहे जी तुम्हाला इन्फेक्शन तुमच्या बॉडीत इनहेल करण्यापासून वाचवू शकते. सो प्लीज मास्क घाला. म्हणजे काही वेळेला तर आम्ही ऐकायला येत नाही समोरच्याला म्हणून मास्क खाली करतात आणि बोलतात. तर मला असं वाटतं की ह्या काही this one thing can save lives, this one thing can save humankind, this one thing can save everybody else around you, including you. So प्लीज मास्क घाला आणि प्रोटोकॉल्स पाळा. ह्याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत की आपण आपल्या समाजासाठी अजून काही करू शकतो. म्हणजे मला असं खूप सांगावं असं वाटतंय की घरी बसून तर काही राहू आपण कोणीच शकणार नाही आहोत. आपल्याला आपल्या उपजीविकेसाठी, एंटरटेनमेंटसाठी, रिलॅक्स होण्यासाठी, काही कामांसाठी, सगळ्यासाठी आपल्याला घराच्या बाहेर पडायचंच आहे आणि आपण ते पडणारच आहोत. पण घराच्या बाहेर पडल्यामुळे करोना वाढतोय का? तर नाही. मला असं वाटतं की जर आपण घराच्या बाहेर पडणं गरजेचं आहे ते आपण पडणारच आहोत, पण घराच्या बाहेर पडल्यानंतर जर आपण काळजी घेतली तर त्याचं इन्फेक्शन कमीत कमी होईल. म्हणजे आम्ही अनेकदा म्हणजे मला असा अनुभव आहे की 10 पैकी 6 जण पाळतायत आणि 4 जण फक्त पाळत नाही आहेत. सो त्या चौघांना रिक्वेस्ट आहे, कळकळीची विनंती आहे की मला काही होत नाही किंवा मास्क खिशात ठेवला आहे किंवा मास्क कनवटीच्या खाली आहे, ह्याने आपण काहीच साध्य करू शकणार नाही. मास्क हा काही नेक ॲक्सेसरी नाही, मास्क हा दाढीवर घालायला नाही, मास्क हा खिशात ठेवायला नाही, मास्क हा तोंडावरती, नाक आणि तोंड दोन्ही कव्हर करायला आहे. म्हणजे लोक नाकही कव्हर करत नाही, फक्त इथे ठेवतात. काहीच उपयोग नाही त्या मास्कचा. सो आम्ही आमच्या परीने प्रत्येक वेळेला अनेकांना सांगत होतो, अगदी लिफ्टमध्ये कोणी भेटलं की किंवा कुठे शूटिंगच्या ठिकाणी सुद्धा आम्ही अगदी कळकळीने रिक्वेस्ट करायचो. पण ठीक आहे, मला असं वाटतं की हीच आपण एक काळजी घेऊया. कारण काय आहे ना, म्हणजे मी आणि प्रिया अनेकदा आम्ही बोलत असताना आम्ही हे उदाहरण खूप आम्हाला पटलेलं आहे की रोडवरती 6 जणांनी अगदी सगळे नियम पाळले गाडी चालवताना, पण 1-2 जर जण बेदरकारपणे गाडी चालवत असतील तर त्याचा भुर्दंड इतरांनाही भोगावा लागतो. सो मला असं वाटतं जेव्हा 100% आपण सगळे मिळून एकत्र येऊन ह्या करोनाशी मुकाबला करू, तेव्हा नक्कीच आपण या सगळ्यातनं बाहेर पडू. आणि घाबरण्यासारखं खरंच काही नाही आहे. आपण योग्य काळजी घेतल्यानंतर आपण त्यातनं रिकवर होतो आणि पुन्हा आपण आपल्या कामाला जोमाने लागतो. तसेच आता आम्ही सुद्धा रिकवर झाले. आणखीन एक मी जनरल शेअर करते, सुयश पटवर्धन सेइंग हाय सुयश, लव्ह ऑफ माय लाईफ. ओके, आता आपण काही जणांची तरी आम्ही तुमचे प्रश्न पण घेणार आहोत, पण एक गोष्ट नक्की सांगायची वाटते, म्हणजे लाईक आपण कोविडमध्ये काय काळजी घेत होतो, प्लीज भरपूर पाणी प्या,
अजिबात पॅनिक होऊ नका. काहीही पॅनिक होण्याची गरज नसते. शांत राहा, डू मेडिटेट. आणि आम्ही हे जेन्युअनली करत होतो. श्वासाचे व्यायाम करा. इट रिअली हेल्प्स. खरंच खूप श्वासाच्या व्यायामाने खूप फरक जाणवतो. भरपूर पाणी प्या. वेगवेगळ्या प्रकारचं फ्लुइड पोटात जाऊ देत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं फ्लुइड म्हणजे ज्युसेस किंवा लिंबू सरबत किंवा पाणी, सूप प्या, चहा प्या. मस्त आल्या तर छान चहा प्या, कॉफी प्या. हे सगळं तर कराच आणि शांत राहा. पॉझिटिव्ह राहा. नको ते चुकीच्या न्यूज वाचू नका. मन आनंदी ठेवा. तुम्हाला वाटत असेल तर जुन्या मित्रमैत्रिणींची गप्पा मारा, वेळ घालवा, छान वाचन करा आणि काही नाही तर झोपून राहा, आराम करा. यू नीड दॅट टाइम टू रेस्ट अँड रिकवर. सो डू दॅट. आणि नथिंग, आय मीन देर इज नथिंग टू फिअर अबाउट करोना. यू कॅन ओव्हरकम दॅट. बट त्याच्या आधी मास्क घातला तर आपल्याला जास्त फायदा होईल असं मला वाटतं. आता आपण काही प्रश्न घेऊया का? येस प्लीज. कळमकर आणि काय हवंचं थर्ड परत केव्हा येणार? बाय द वे आम्ही प्रश्न एक घेऊ. म्हणजे माझ्या लाईव्ह मधनं एक प्रश्न, मग उमेशच्या लाईव्ह मधनं एक प्रश्न, असे थोडे प्रश्न, थोड्या प्रश्नांची उत्तरं देऊ आणि मग जाऊ. ओके. या सो खूप जण आहे. सिटी ऑफ ड्रीम्स 2 सीझन 2 कधी येणार आहे? आम्हाला डेट नाही काढली आहे, पण आमचं शूट ॲज यू नो संपलेलं आहे. सो वी आर वेटिंग की कधी येईल सीझन. हाय हाय हाय. अजून थम्सअप हाय. कोण आहे? सीझन 3 केव्हा येणार? तुझ्याकडे प्रश्न. सीझन 3 आणि काय हवं सीझन 3. हो, थोडंसं शूटिंग राहिलेलं आहे, ते आम्ही कम्प्लीट करू आणि लवकरच येईल. तर सीझन 3चे खूप गमतीशीर एपिसोड्स आहेत ह्याच्यात सुद्धा. आणि आम्हाला खात्री आहे की तुम्हाला सीझन 3 सुद्धा जास्त आवडेल. आणि काय आता फोन पडणार आहे. पकड तुझा फोन. प्रिया मॅम रिअल लाईफ मध्ये कशा आहेत? टाइम प्लीज. हॅपी जर्नी मधले बिंदास. सिम्पल 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 सगळं आहे. सगळं कॉम्बिनेशन आहे. उत्तम कॉम्बिनेशन आहे प्रिया मॅम म्हणजे. सिम्पल. चंट आहे मी, चंट. हा. कोण म्हणतंय? अदू गद्रे. दादा व्यायाम कर आणि काळजी घे. नक्की. येस. गोपी. हळूहळू हळूहळू आम्ही सुरुवात करणार आहे प्रत्येक गोष्टीची. सो रिकव्हरी हळूहळू होईल आणि हळूहळू व्यायाम सुरू करीन. आणि परत एकदा गोपी अँड ख्याती आर सिंग. हॅलो. हाय 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 हाय. वी शॅल मीट सून. आमचं होम क्वारंटीन संपलं की वी शॅल मीट सून. गोपी वी शॅल मीट सून. अँड ख्याती. येस. आणि कसे आहात तुम्ही? आय होप यू आर रिकवर्ड. येस. आता ॲज यू सी वी बोथ हॅव रिकवर्ड आणि आम्ही छान आहोत. आणि लवकरच आम्ही आता कामाला लागणार आहोत जोमाने पुन्हा एकदा तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी. नेक्स्ट प्रयोग कधी असणार आहे डेगनाचा? येस, लवकरात लवकर कळेल. आम्ही आता जरा थोडं रिकव्हरीला वेळ घेऊ. झालोच आहोत आम्ही. आमचा क्वारंटाईन पिरियड संपलेला आहे. सो वी आर ऑल फाईन. बट सॉरी एक सेकंड. इथे काही म्हणजे आता आमच्या घरचेच लोक हे लाईव्ह जॉईन केलेलं आहे आणि माझी बहीण श्वेता बापट जिनी आमचे प्रचंड लाड केले आमच्या क्वारंटाईनच्या काळात. तीच विचारती काय काय खायचं ते सांग ना. सो श्वेतानी आम्हाला म्हणजे आम्ही रोज काय मध्ये मध्ये डिमांड्स करायचो की आम्हाला आता काय खावंसं वाटतंय. जेव्हा खावंसं वाटायला लागलं तेव्हा म्हणजे तोपर्यंत असे छान गरम गरम पोळी, भात, उसळी, त्याच्यानंतर उकडलेली अंडी, हे सगळं तर आम्ही खात होतोच. पण त्याच्या व्यतिरिक्त स्पगेटी, पास्ता, गाजर हलवा, दुधी हलवा आणि काय दलिया आणि वेगवेगळी सूप्स. सो थोडक्यात आमचे खूप लाड केले श्वेताने. थँक्यू या निमित्ताने श्वेताला. आता ती आहेच तर थँक्यू श्वेता. थँक्यू. तुझ्याशिवाय आमचं कसं झालं असतं. सो ऍक्च्युली मनीषा ताई थँक्यू, फिलोमिना थँक्यू, बाबा थँक्यू, श्वेता थँक्यू. सो येस. आणि काही थोडेसे शेवटचे 1-2-4 प्रश्न घेऊन आम्ही थांबतो. गाणं बिणं म्हणणं नाही आता माझ्यात. आणि काय हवं? दोन्ही सीझन्स बघितले. ए सॉरी, दिस इज इंटरेस्टिंग. आय एम गेटिंग मोर इंटरेस्टिंग क्वेश्चन्स दॅन उमेश इज गेटिंग ऑन हिज लाईफ. बाय द वे यू गाईज रॉक. तुम्ही तुमचं भांडण कसं मिटवता? कोण सॉरी म्हणतं?
लक्षात आलं नसेल का तुम्हाला, आता तुम्ही इतके ओळखता, आम्ही तुमच्यासमोर इतकं ओपनली बोलत असतो सगळं, सो तुम्हाला कळलंच असेल की भांडण कोण मिटवतं. सो आय थिंक प्रियाच भांडते, पण तीच तीच म्हणते. सो मीच मिटवते मी. पुरणपोळी खाल्ली का? पुरणपोळी नाही आमची यायला बघितलं ना होळी तुम्ही, क्वारंटाईन मध्ये श्वेताने गेली. आम्हाला पुरणपोळी नाही दिली, श्वेताने आम्हाला क्वारंटाईनच्या होळीमध्ये भेंडीची भाजी आणि पोळी ऍक्च्युली दिली. तुमच्याच पैकी कोणीतरी मला मेसेज केला होता की काही काळजी करू नकोस, काय आय थिंक गुढीपाडव्याला पुरणपोळी खा. सो मी ते हा. ऐकणार आहे. आम्ही गुढीपाडव्याला आणि आम्ही गुढीपाडव्याला पुरणपोळी नक्की खाणार, जी राहिलेली आहे Yes. होळीची. मी करणार, काळजी घ्या, उमेश. काळजी घ्या सगळे म्हणतात. थँक्यू. सकाळी 6 वाजता उठून मी पुरणपोळी माझे करणार. तुझं वर कसा आहेस भावा विशाल? थँक्यू. मी मस्त आहे. तू कसा आहेस? पुण्यात कधी येणार? पुण्यात लवकरच येणार, शूटिंगसाठी सुद्धा येणार आणि प्रयोगासाठी सुद्धा येणार. सो विजय? तुम्ही दादा, एक गुड न्यूज आहे, जे काही प्रयोग आता नाही होऊ शकले आहेत, थोडासा ब्रेक घेतलेला आहे. सो लवकरच म्हणजे आम्ही ऍक्च्युली कोविड साठीच ब्रेक घेतला होता, ऍज यू ऑल नो, की आम्ही दोघेही पॉझिटिव्ह आल्यामुळे आणि उमेश प्रयोग करत असल्यामुळे आम्हाला प्रयोग कॅन्सल करावे लागले. आता थोड्याच दिवसात जेव्हा डॉक्टर आम्हाला परत परमिशन देतील की आम्ही करू शकतो, तेव्हा आम्ही लगेच त्याच जोमात न्यू नॉर्मलमध्ये सगळी काळजी घेऊन पुन्हा नाटकाचे प्रयोग सुरू होतील आणि पुन्हा आम्ही तुमच्या समोर परफॉर्म करायला रेडी होऊ. काय एकदा कमाल बहार म्हणा ना सर. शेवटी जाताना उमेश, हा प्राचीचं असं म्हणणं होतं, थँक्स प्राची. उमेश म्हणेल कमाल बहार, त्याचं तू म्हण. पेटंट आहे. हाय सर, बिग फॅन. प्रिया कुठून येते इतकी पॉझिटिव्हिटी? यू गाईज आर सर अँड मॅम, टेक केअर. थँक्यू. दोघंही फ्रेश दिसत आहात. थँक्यू. रानडे अथर्व. हा असं करतो ना, हा फक्त स्वतःच्या लाईव्ह मध्ये जातो. पण तू मी माझ्या 2 live फोन मध्ये ठेवले आहेत समोर आणि मी आय एम मॅनेजिंग इट प्रिटी वेल की मी दोन्हीकडे दिसेन. मला तेवढं जमत नाही का तुझ्यासारखं. कोणीतरी म्हणाला की तुम्ही किती पॉझिटिव्ह आहात आणि तुम्ही किती ह्याचंही क्रेडिट तुम्हालाच spiritual जातं. couple आहात. त्याचंही क्रेडिट तुम्हाला जातं. तुम्हीच आमच्यात पॉझिटिव्हिटी निर्माण करता. नाही, आणखीन एका माणसाला पण जातं, परुळेकर सर आणि AB परुळेकर सरांचा मुलगा. आम्ही या दोघांकडेही ट्रेनिंग घेतो. सो आय थिंक इतके वर्ष व्यायाम करून आम्हाला त्यांनी इतकं छान फिट ठेवलंय की आम्ही करोनाशी 2 हात करू शकतो. सो वेटिंग फॉर सीझन 3. आणि काय हवं हर्षिता? येस, आम्ही सुद्धा थोडंसं शूटिंग राहिलेलं आहे, ते कम्प्लीट करतो आणि लगेच तुमच्या भेटीला घेऊन येतो. आणि काय हवं सीझन 3. खरंच खूप काय काय इंटरेस्टिंग एपिसोड्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बाय द वे, तुम्ही आम्ही पहिल्या दिवशी शूटच्या तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिलं, वरुण नार्वेकर आमचा आणि काय हवाचा लेखक दिग्दर्शक, तो इंस्टाग्रामवर आलाय. तुम्ही त्याला फॉलो करताय की नाही? त्याला प्लीज फॉलो करा. हे सगळे मेसेजेस आता तुम्ही वरुणला पाठवा, कारण ही नीड्स टू नो की आणि काय हवाचं किती ह्यूज फॅन फॉलोईंग आहे. त्याला बिचारायला तो इंस्टाग्रामवर नसल्यामुळे मैत्री विचारते टेल समथिंग अबाउट आणि काय हवं. आणि काय हवं, येस, आणि काय हवं बद्दल काय सांगू. आणि काय तिसरं सीझन आम्ही खूप एन्जॉय करत होतो शूटिंग करणं आणि आम्ही आता उरलेलं शूटिंग पण एन्जॉय करणार आहोत आणि तुम्हीही एन्जॉय करणार आहात बघायला, याची खात्री आहे. सो लवकरच ती धमाल तुम्हाला पाहायला मिळेल. ओके. सो शेवटची 2 मिनिटं. 1992. उमेश सर, लव्ह यू, काम अँड कंपोज ॲटिट्यूड. थँक्यू. रुता द हार्टबीट्स, लव्ह यू बोथ, कीप इन्स्पायरिंग अँड टेक केअर ऑफ युअर सेल्फ. थँक्यू. प्रिया, तू एवढी ऑलराऊंडर कशी आहेस? मी अशी काहीच ऑलराऊंडर वगैरे नाही आहे. सुहास दापुळे, दादा लवकरच भेटूयात, काळजी घ्या. येस, गुड टू नो दॅट यू बोथ रिकवर्ड. इन्स्टाप्राक्स, हाय प्रगती. येस, माय फेवरेट कपल मीनू. Stay safe, both missing. Somebody is asking me, ma'am, is your mental health all right? सध्या तुमच्या इमोशनल स्टोरीज नाहीयेत. अरे बापरे. ओके, सो मी ज्या काही स्पिरिच्युअल किंवा इन्स्पिरेशनल किंवा इमोशनल किंवा जे काही मला वाटतात ते कोट्स जेवायला शेअर करत असते. नॉट नेसेसरी की माझी मेंटल स्पेस ती असते. बऱ्याचदा असं होतं की काही वाचनात येतं, काही आवडतं, काही खूप जास्त मोटिवेट करून जातं, काही असं वाटतं की हां, आयुष्यात हा धडा मला कधीतरी मिळाला आहे आणि ते व्यक्त व्हावं असं वाटतं. मग मला त्या शब्दांमध्ये व्यक्त होता येत नाही, पण ते कोट किंवा
ते लाईन किंवा ते पेजेस ज्यांना मी फॉलो करते ते खूप छान व्यक्त होतात, म्हणून आपली भावना कधीतरी कोणीतरी व्यक्त केली म्हणून मग मी ती शेअर करते. मग माझी मेंटल हेल्थ ऑल ओके आहे, ठीक नाही, काय प्रॉब्लेम नाही माझ्या मेंटल हेल्थ. साक्षी स्टे सेफ, यू बोथ मिसिंग देगना प्रयोग. येस, मी सुद्धा खूप मिस करतो आहे देगनाचे प्रयोग, आणि लवकरच आम्ही प्रयोग सुरू करणार आहोत एप्रिल महिन्यातच होपफुली. तुम्हाला अरे काय मला पाठतेस का? कारण तू माझ्या फ्रेम मध्ये नाही येतेस, मग तू इथे नाही येणार. तुम्हाला okay, भेटायचं आहे, कशी भेट होऊ शकते? प्रमोद, नाटकाला या. दादा, एक गुड न्यूज आहे, तिथे नक्कीच म्हणजे प्रत्यक्ष भेटणं होणार नाही काही, जोपर्यंत न्यू नॉर्मल गोष्टी आपल्या आवाक्यात येत नाहीत तोपर्यंत, पण पाहायला तरी नक्की मिळेल तुम्हाला प्रत्यक्ष. आणि काय होते, सगळे सीझन्स पटापट रिलीज करा, खूप एक्साइटिंग आहेत. मिस गौरी, येस, आम्ही एक्सायटेड आहोत लवकरात लवकर रिलीज करण्यासाठी. ओके, सो उमेश आय थिंक आता एकदा कमाल बहार असं म्हणेल, आणि आमची तब्येत तुम्हाला कशी वाटते आहे? कमाल बहार. ओके, बाय. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस, आणि स्टे सेफ. प्लीज वेअर मास्क, प्लीज वेअर मास्क. आणि सगळ्यांनी काळजी घेऊया, यापुढेही काळजी घेऊया, आपली काळजी घेऊया, आपल्या घरच्यांची काळजी घेऊया, आणि मित्रमंडळींची सगळ्यांचीच काळजी घेऊया, आणि मस्त लाईफ एन्जॉय करूया काळजी घेत. आणि मास्क घालूया, सोशल डिस्टन्सिंग पाळूया, शक्यतो गर्दी टाळूया, आणि घरातल्यांची काळजी घ्या, आणि सगळ्यांना खूप सारं प्रेम आणि पॉझिटिव्हिटी द्या. थँक्यू, बाय बाय, नमस्कार. ओके, हाऊ डू यू एंड दिस नाउ? नाही, Want to end your live video? Yes. कुठून केलंस तू? ते क्रॉस. थांबा, आणि एक मिनिट. हां, यू वॉन्ट चालू शेअर आहे दिस पण. टू IGTV? चालू आहे व्हिडिओ, एंड व्हिडिओ.